पीपल, नमस्कार मंडळी, वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फेस्ट. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही टायटल पाहिलंच असेल. रोजच्या वापरातली क्रियापदे आपण बघणार आहोत, ॲक्शन वर्ब्स, आणि त्याची वेगवेगळ्या काळातील वाक्य सुद्धा. येस, डेली लाईफ ॲक्शन वर्ब्स. ॲक्शन वर्ब म्हणजे क्रियापदं कुठली असतात? आपण अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तुमच्या घरी वावरत असाल किंवा कुठे तुमच्या कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये वावरत असाल, कुठे बाहेर पब्लिक प्लेसेस कुठे व्हिजिट करत असाल, तेव्हा भरपूर क्रियापदे आपण वापरतो, राईट? जसं की वेक अप, ईट, गो, कम, सेंड मी ईमेल, सिट, आस्क, टेल, से, अशी वेगवेगळी काही बेसिक वर्ब्स आपण सतत वापरत असतो. आणि ती वेगवेगळ्या काळामध्ये, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये, वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये त्याची रूपं सुद्धा बदलतात. येस, म्हणजेच वर्ब फॉर्म्स चेंज होतात. त्याच्या संदर्भातच काही बेसिक छोटी वाक्य आहेत, सोबतच वेगवेगळ्या टेन्समधली असल्यामुळे थोडीशी परफेक्ट टेन्सची वगैरे सुद्धा वाक्य आहेत. सो आपण प्रॅक्टिस करूया. मराठी टू इंग्लिश सेंटेन्स जरी मराठीमध्ये मी सांगत असले तरी आपल्याला त्याचं वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचं नाहीये. येस, वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचं नाहीये आपल्याला. ते सेंटेन्स समजून घ्या आणि जेव्हा केव्हा तुमच्या रिअल लाईफमध्ये तुम्ही इंग्लिश बोलाल तेव्हा ते सेंटेन्स असं असेल इंग्लिशमध्ये, त्या पद्धतीने तुम्ही ते वापरा. प्रॅक्टिस करा. सोपं आहे, सहज आहे. चला सुरू करूया. सो आपलं पहिलं वर्ब आहे ब्रश, म्हणजे दात घासणे, राईट? वेकअप हे वर्ब मी घेतलेलं नाहीये फ्रेज, कारण की आपण खूपदा पूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याची प्रॅक्टिस केली आहे. वेकअप, वोकअप, वोकन अप, त्याची भरपूर सेंटेन्सेस सुद्धा आहेत पूर्वीच्या व्हिडिओमध्ये. सो आपण इथे वर्ब घेतलेला आहे ब्रश. आपण सकाळी उठल्या म्हणतो दात घासलेस का? सो त्याचं वाक्य काय होईल? हॅव यू ब्रश युअर टीथ. सगळ्यात शेवटचं वाक्य आहे हॅव यू ब्रश युअर टीथ. तू दात घासलेस का? हॅव यू ब्रश युअर टीथ. किंवा आपण असं म्हणतो दात घास. ओके, सो हाऊ विल यू से दॅट? ब्रश युअर टीथ. दात घासणे याला हे क्रियापद आहे. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ब्रश युअर टीथ. मी सकाळी दात घासले. आय ब्रश्ड माय टीथ इन द मॉर्निंग. ब्रशचं ब्रश्ड पास्ट टेन्स झालं. सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे ही, मी सकाळी दात घासले. आय हॅव ब्रश्ड माय टीथ. मला जर म्हणायचं की मी दात घासलेले आहेत. ओके, सो विल से आय हॅव ब्रश्ड माय टीथ. तू दात घासलेस का? हॅव यू ब्रश्ड युअर टीथ. नेगेटिव्ह सेंटेन्स तर दिलेलं नाहीये. मला जर म्हणायचं की मला आत्ताच ब्रेकफास्ट नाही खायचा, मी दात घासले नाही, तर मी कसं म्हणेल? आय डोंट वॉन्ट टू ईट ब्रेकफास्ट. कसं म्हणेल मी? आय डू नॉट, वाक्य नाही इथे, ऐका. आय डू नॉट वॉन्ट टू ईट ब्रेकफास्ट. मी ब्रश केला नाही. आय डिड नॉट ब्रश माय टीथ. कसं होईल वाक्य? आय डिड नॉट ब्रश माय टीथ. मी ब्रश केला नाही, किंवा आय हॅव नॉट ब्रश्ड माय टीथ असे म्हणू शकता. आय हॅव नॉट ब्रश्ड माय टीथ किंवा आय डिड नॉट ब्रश माय टीथ. पुढची वाक्य बघूया. मी दररोज नाश्ता करते. अच्छा, ईट हा शब्द आहे. ईट म्हणजे खाणे. ईट म्हणजे खाणे, एट म्हणजे खाल्लं आणि ईटन म्हणजे खाल्लेलं आहे. हे जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा थोडंसं कन्फ्युजन होतं. बघूया वाक्यामध्ये ईट, एट आणि ईटन हे वर्ब फॉर्म्स कसे वापरायचे. वर्ब फॉर्म्स हे तुमच्या काळावरती डिपेंड असतात. तुम्हाला टाईम सांगायचा आहे, तुम्ही टाईम कालचं सांगितलं आहे, आजचं सांगितलं आहे, भविष्यामधलं सांगितलेलं आहे, की केवळ फक्त ॲक्शन केलेले आहे म्हणून सांगितलेलं आहे, याच्यावरती तुमचं ॲक्शन वर्बचं फॉर्म डिपेंड करतं. ओके, बघूया. मी दररोज नाश्ता करते असं मला सांगायचं आहे. ही एक सवय आहे आपली, आणि नेहमी आपण आपल्या हॅबिट, सवयी सांगताना आपण साधा वर्तमान काळ वापरतो. म्हणून वाक्य असणार आहे आय ईट ब्रेकफास्ट ॲट 9 AM. मी दररोज नाश्ता करते. नाश्ता करण्याला शब्द आहे ईट. लंच वापरू शकता शब्द. मला म्हणायचं मी 1 वाजता लंच खाते किंवा करते, तर तुम्ही म्हणाल आय ईट माय लंच ॲट 1 PM or 2 PM, वॉट एव्हर यू ईट युअर लंच. आता खाणे यासाठी शब्द आहे ईट, किंवा हॅव हा सुद्धा शब्द आहे. हॅव, HAVE, हॅव म्हणजे सुद्धा खाणे. इथे आपण ईट शब्द वापरलेला आहे. बट डोंट यूज द वर्ड डू. ओके, आय डू ब्रेकफास्ट. मी ब्रेकफास्ट करते, मग शब्दशः अर्थ डू घेऊ नका, की आय डू माय ब्रेकफास्ट, राईट? ईट आणि हॅव हे दोन शब्द बरोबर आहेत, म्हणजे वापरू शकता त्या पद्धतीने तुम्ही. मी सकाळी नाश्ता करत नाही. एखादा म्हणेल मी सकाळी नाश्ता करत नाही, डायरेक्ट लंच खातो, तर कसं वाक्य होईल? आय डोंट ईट ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग. मी ब्रेकफास्ट करत नाही, मी नाश्ता करत नाही, खात नाही. आय डोंट ईट ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग, आय डिरेक्टली ईट लंच, असं एखाद्याला म्हणायचं. एखादा म्हणेल मी नाश्ता केला आहे. ओके,
सपोज समवन इज ऑफरिंग यू फॉर ब्रेकफास्ट, ऑफरिंग यू ब्रेकफास्ट, आणि आपण म्हणतो की नाही मी केलेला आहे, मी खाल्लेला आहे ब्रेकफास्ट माझा, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणाल? नो थँक्यू, आय हॅव इटन माय ब्रेकफास्ट. नो थँक्यू, आय हॅव इटन. किंवा शॉर्टमध्ये आय हॅव ऑलरेडी इटन माय ब्रेकफास्ट, किंवा शॉर्टमध्ये आय हॅड इट. ओके, आय हॅड माय ब्रेकफास्ट. शॉर्टमध्ये कसं म्हणाल? आय हॅड माय ब्रेकफास्ट. समोरच्याला विचारायचं तू नाश्ता केलास का किंवा खाल्लास का? इथं खला काणा राहिलेला आहे. तू नाश्ता खाल्लास का किंवा नाश्ता केलास का? तर आपण कसं म्हणू? हॅव यू इटन ब्रेकफास्ट. सपोज तुम्ही टेबलावर आहात, नाश्ता करत आहात आणि समोरच्याला ऑफर करायचं आणि म्हणत आहात की तू खाल्लंस का? हॅव यू इटन ब्रेकफास्ट. मी नाश्ता केला नाही. समोरचा म्हणते नाही मी नाही केला अजून. नो, आय हॅव नॉट इटन ब्रेकफास्ट. आय हॅव नॉट इटन ब्रेकफास्ट. तुम्हाला म्हणायचं आहे की मी नाश्ता केलेला नाहीये, लंच केलेला नाहीये, तर कसं म्हणाल? आय हॅव नॉट इटन ब्रेकफास्ट. लंच असेल तर आय हॅव नॉट इटन लंच. तू किती वाजता नाश्ता केला? व्हॉट टाइम डिड यू ईट युअर ब्रेकफास्ट? व्हॉट टाइम डिड यू ईट युअर ब्रेकफास्ट. पुढचं वर्ब आहे गो. गो, वेंट, गॉन. वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3. गो म्हणजे जाणे, राईट? बघूया हे वेगवेगळे वर्ब फॉर्म्स कसे वापरायचे. मी ऑफिसला 10 वाजता जाते. आता मी ते ऑफिस हे ऑब्जेक्ट घेतलेलं आहे. तुम्ही जिम, कॉलेज, स्कूल, मार्केट, थिएटर कुठलंही ऑब्जेक्ट घेऊन आपण ही सेंटेन्सेस बनवू शकतो, राईट? मुळात आपल्याला गो हे ऍक्शन वर्ब जे की आपण डेली सतत वापरत असतो ते सगळ्या वर्ब फॉर्म्समध्ये मला वापरता आलं पाहिजे, म्हणजे मला इंग्लिश सहजपणे फ्लुएंटली बोलता येईल. म्हणून हे आपण या पद्धतीने करत आहोत. मी ऑफिसला 10 वाजता जाते. आय गो टू द ऑफिस ॲट 10 AM. एखादा म्हणेल मी कॉलेजामध्ये 8 वाजता जातो. आय गो टू कॉलेज ॲट 8 o'clock. मी दररोज ऑफिसला जात नाही. हल्ली आपल्याकडे वर्क फ्रॉम होम आहे आणि एखादी म्हणते किंवा एखादा म्हणतो की मी दररोज नाही जात ऑफिसला, मी आठवड्यातनं 2 जाते, 3 जाते. तर तो कसं म्हणेल? आय डोंट गो टू द ऑफिस एव्हरी डे. आय डोंट गो टू द ऑफिस एव्हरी डे. मी दररोज ऑफिसला जात नाही. ती 11 वाजता ऑफिसला गेली. ओके, मला सांगायचं आहे की अमुक अमुक व्यक्ती निशा 11 वाजता ऑफिसला गेली. तर इंग्लिशमध्ये कसं वाक्य होईल? शी वेंट टू द ऑफिस ॲट 11 AM. ॲक्शन झालेली आहे आणि आपण टाईमही मेन्शन केलेला आहे. सो भूतकाळातलं सिम्पल पास्ट टेन्समधलं वाक्य आहे जिकडे की आपण सब्जेक्ट वर्ब टू वापरत आहोत. शी वेंट टू द ऑफिस ॲट 11 AM. ती काल ऑफिसला गेली नव्हती. काल बद्दल बोलतोय, गेली नव्हती. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे आपण नेगेटिव्ह सेंटेन्स जर करायचं असेल, कुठल्याही ॲक्शनला आपल्याला नेगेटिव्ह करायचं असेल तर आपण डिड नॉट वापरतो. डिड नॉट गो. डिड नॉट सोबत वेंट येत नाही, पास्ट असेल तरी. डिड नॉट सोबत आपण नेहमी वर्ब 1 वापरतो. त्याच्यामुळे सेंटेन्स असं होईल, शी डिड नॉट गो टू द ऑफिस यस्टरडे. शी डिंट सुद्धा म्हणतो आपण डिड नॉटला. शी डिंट गो टू द ऑफिस यस्टरडे. ती ऑफिसला गेली आहे. फॉर एक्झाम्पल, निशा नावाची माझी फ्रेंड आहे आणि तिच्याविषयी कोणतरी विचारत आहे वेअर इज निशा, आणि मला म्हणायचं आहे की ती ऑफिसला गेलेली आहे. ऑफिसला गेली तर मी इंग्लिशमध्ये कसं म्हणेल? शी हॅज गॉन टू द ऑफिस. शी हॅज गॉन टू द ऑफिस. तू दररोज जिमला जातो का? आता मी ऑफिसच्या ऐवजी ऑब्जेक्ट चेंज केलेला आहे. एखाद्याला विचारायचं तू दररोज ऑफिसला जातो का, जिमला जातो का, मॉर्निंग वॉकला जातो का? तर आपण कसं म्हणू? डू यू गो टू द जिम एव्हरी डे? डू यू गो फॉर मॉर्निंग वॉक एव्हरी डे? डू यू गो टू द ऑफिस एव्हरी डे? लाईक दिस. सो आपण काही ॲक्शन वर्ब्स बघितली, गो, ईट आणि ब्रश. वेगवेगळ्या वर्ब फॉर्म्समध्ये कशी वापरायची. सो लाईक दिस यू कॅन प्रॅक्टिस अदर वर्ब्स ऑल्सो, जसं की कम. कम म्हणजे येणे. कम, केम, कम. टेक, टुक, टेकन. टेक म्हणजे घेणे, पण टेकचा अर्थ आपण टेक हे वर्ब आपण बऱ्याच वेगवेगळ्या अर्थाने सुद्धा वापरतो. फॉर एक्झाम्पल, तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. शी वॉज टेकन टू द हॉस्पिटल. सो इथे आपण वर्ब फॉर्म बघूया. टेक, टुक, टेकन. टेल, टोल्ड, टोल्ड. टेल म्हणजे सांगणे. आस्क म्हणजे विचारणे. आस्क, आस्क्ड, आस्क्ड. पुट, पुट, पुट. पुट म्हणजे ठेवणे. मेक, मेड, मेड. अशी बरीच ॲक्शन वर्ब्स आहेत जी आपल्याला सगळीकडे म्हणतात. ॲक्शन वर्ब्स म्हणून तुम्ही गुगलवर जरी टाकलं तरी तुम्हाला वर्ब फॉर्म सहित भरपूर मिळतील. त्याच्यामधली काही डेली लाईफमध्ये जी आपण सर्रास वापरतो, जसं की इथे मी काही एक्झाम्पल लिहिलेले आहेत आणि 3-4 आपण सगळ्या वर्ब फॉर्म्समध्ये कशी वापरायची ती बघितली.
सो अशी काही वर्ब्स तुम्ही ऍक्शन वर्ब्स डेली लाईफमध्ये तुम्ही काढू शकता. आपण आपल्या इंग्लिश मराठी टॉकफेस्ट या चॅनलवरती तर हा उपक्रम चालूच ठेवणार आहोत की काही बेसिक वर्ब्स घ्यायचे आणि त्याचे वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये सेंटेन्सेस करायचे. पण तुम्ही अशी काही तुमच्या रोजच्या वापरातली जी तुम्हाला लागणारी वर्ब्स आहेत ती मला त्याचे वर्ब फॉर्म्स येतात का आणि ती मी या सगळ्या टेन्समध्ये वापरू शकतो का. जसं की आपण आता पाहिलं गो कसं वापरायचं. परत इथलं एखादा आपण घेऊया मेक. जसं की आय मेक कॉफी एव्हरी डे. आय डोंट मेक कॉफी, आय मेक टी. शी मेड कॉफी, तिने कॉफी बनवली. शी हॅज मेड कॉफी, तिने कॉफी बनवली आहे. शी मेड कॉफी फॉर मी इन द मॉर्निंग असं म्हणतो आपण, कारण की फक्त मेड इन द आपण टाइम सांगतो आणि शी हॅज मेड म्हणजे आत्ता बनवली आहे असं म्हणत असतो. तू कॉफी बनवलीस का, डिड यू मेक कॉफी. मी कॉफी बनवलेली नाही, आय हॅव नॉट मेड कॉफी. या पद्धतीने तुम्ही एखादं ऑब्जेक्ट घ्यायचं आणि ते वर्ब सगळ्या टेन्समध्ये प्रॅक्टिस करायचं. म्हणजे सगळे वर्ब फॉर्म्स तुमच्या प्रॅक्टिसमधनं जातात, तुमच्या तोंडातनं ती वापरली जातात, प्रॅक्टिस होते. राईट. सो या पद्धतीने तुम्ही वर्ब फॉर्मची क्रियापदांची प्रॅक्टिस करू शकता. इंग्लिश बोलणं खूप सोपं आहे. इफ यू रिअली पुट युअर हार्ट इन टू दॅट, यू टेक इंटरेस्ट आणि प्रॅक्टिस केली, हॅबिट केली इंग्लिश बोलायची सतत, तर खरंच सोपं आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एका इन्फॉर्मेशन सोबत. ग्रामर असेल, व्होकॅब्युलरी असेल किंवा संवाद असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कारण की तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा मला इन्स्पिरेशन मिळतं की या पद्धतीचे व्हिडिओज तुम्ही पाहत आहात, त्याची तुम्हाला हेल्प होत आहे. ऑलराईट, सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, थँक यू, नमस्कार, धन्यवाद.